दिनांक 22 ऑगस्ट 2025 शुक्रवार ठाण्यात गडकरी रंगायतन येथे भारतीय जनता पक्षाचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गणेश नाईक यांनी ठाण्यात तिसऱ्यांदा जनता दरबार बोलावला। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाचा शिरकाव मंत्री श्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे। काही कालावधीतच महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत, त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाची ठाण्यात शिवसेनेला शह देण्याची तयारी सुरू झाली आहे आणि ती मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात सुरुवात केली आहे, असे ठाण्यात दबक्या आवाजात बोलले जात आहे। मंत्री श्री गणेश नाईक यांचा ठाण्यात हा तिसरा जनता दरबार असून नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे, कारण मंत्री महोदय हे नागरिकांच्या समस्याविषयी जाणून घेऊन ताबडतोब संबंधित अधिकारी यांना सूचना देऊन तत्काळ नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत, म्हणून नागरिकाचा ठाण्यात वाढता प्रतिसाद भारतीय जनता पक्षाला मिळत आहे। माध्यमांशी बोलताना मंत्री श्री गणेश नाईक यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्र, मुंबई, ठाण्यात भाजपचाच महापौर बसेल, असे त्यांनी ठणकावून सांगितले। या प्रसंगी माजी खासदार श्री संजीव नाईक, विधान परिषदेचे आमदार श्री निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री संदीप लेले, श्री संजय वाघुले, श्री राजेश कोळी, ठाण्याचे उपायुक्त मनीष जोशी, ठाण्यातील भारतीय जनता पक्षाचे महिला पुरुष कार्यकर्ते व पदाधिकारी व प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी यांनी उपस्थिती लावली। डीडीआर कोणी झालेलं आहे की तुम्ही जरा थोडं थांबा। नाहीये, हा धार्मिक विषय आहे। या बाबतीत काहीतरी चुकीचं करण्यापेक्षा जे जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करतो। बरं 30 ते 40% मूर्ती सर या आता शाडूच्या लोक वापरतायत, तर त्याचा तुम्ही वर्गीकरण कसं करणार? मग त्या का बरं मूर्तीमध्ये टाकायच्या? जरा कृपया आपण या विषयात गंभीर विषय होऊ शकतो, लक्ष घाला। हे बघा, बाबाशेती पर्यावरण विभागानं शाडू मातीच्या मूर्त्या आणि प्लास्टर पॅरिसच्या मूर्त्या याचं निश्चितपणे खोलवर जाऊन त्या ठिकाणी निर्णय घेतला। प्लास्टर पॅरिसच्या नसलेल्या मूर्त्या आहेत डायरेक्ट खाडीमध्ये गेल्या तरी हरकत नाही। फक्त ते प्लास्टर ज्या गणपती मूर्तिकाराने बनवल्याचं सर्टिफिकेट घ्यायचं त्यांच्याकडून। आपण लाल क्रॉस मार्क सर आपण ऑलमोस्ट 14 कृत्रिम तलाव तयार केले आहे। उलट हे ॲडिशनल एक तयार करतोय आणि तयार करताना आपण सगळी काळजी घेतो, म्हणजे मी मान्य करतो, पण आपण असे आरसीसी कुठेही पहिला दरबार झाला खारकर अलीमध्ये, दुसरा झाला काशीनाथ घाणेकरमध्ये, तिसरा गडकरी रंगायतनमध्ये। गडकरी रंगायतन हे खरं सेंटर प्लेस आहे आणि आज लोकांशी मी सुसंवाद साधतोय, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रश्न सुटतील। आता बाब अशी आहे की काही बिल्डर लोकांना घरं पाडण्याकरता गोड बोलले आणि बिल्डिंग बनल्यानंतर सुद्धा त्यांना घरं मिळाली नाहीत। तशा प्रकारचे अर्ज महापालिका अधिकाऱ्यांच्याकडे जोशी साहेबांकडे दिलेत, पोलीस स्टेशनला सांगितले, पुढच्या महिन्यामध्ये ज्याला दरबार होईल त्याला याचा शहानिशा होईल। बाब अशी आहे की आज जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये 60% लोक अनधिकृत बांधकामावर राहतात। ती 60%। मुंबई अतिशय सुंदर शहर, टप्प्याटप्प्याने दर 5 वर्षांनी मुदत वाढवली गेली आणि अभय दिलं गेलं। आता आजच्या स्तराला 2015 पर्यंत बांधलेले इमले राहण्याकरता त्यांना अभय देण्यात आलेलं आहे। आता बाब अशी की ही गोष्ट खरी आहे, तुमच्या मताशी मी सहमत आहे की ज्या वेळेला बांधकाम होतं त्याच वेळेला थांबवलं तर लोक फसणार नाहीत आणि लोकांच्या टाकलेल्या पैशाचा सुद्धा म्हणजे अपव्यय होणार नाही आणि मटेरियल नुकसान होतं, म्हणजे ते नॅशनल लॉस आहे। एकूणच भविष्यकालामध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील की कुठलेही बांधकाम अनधिकृत असेल ते सुरुवातीलाच ते तोडण्यात यावं। भाजप पक्ष ठाणे जिल्ह्यामध्ये जास्ती असं वाढणार आहे।
नाही, भाजप महाराष्ट्रात ना देशामध्ये वाढणार आहे आणि शक्य झालं देशाच्या बाहेर पण वाढवू आम्ही. सगळा प्रश्न आम्ही सगळीकडे महापौर बसवण्याचा प्रयत्न करणार आहोत, ऐकला का. परंतु ती लोकशाही प्रक्रियेप्रमाणे लोकांनी आम्हाला स्वीकारलं पाहिजे, लोक स्वीकारतील असा आम्हाला विश्वास आहे. सर्व ठिकाणी तुम्ही म्हणता की महापौर आमचा बसेल, परंतु महापौर तो तुमचा भाजपचा असेल की महायुतीचा असेल? आता शक्यतो आमची इच्छा महायुतीचंच आहे, परंतु ज्या ठिकाणी प्राबल्य आमच्या पक्षाचं आहे त्या ठिकाणी आम्ही आग्रह धरणार. उपमुख्यमंत्री